पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीत आणि सह्याद्रीच्या घनदाट पायथ्याशी वसलेलं नितांत सुंदर शिवमंदिर. याच शिवमंदिराशेजारी साक्षात कुकडी नदीचं उगमस्थान आहे आणि या कुकडी नदीवरच्याच हेमाडपंथी बांधणीच्या कुकडेश्वर या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आतापर्यंत आपण खूप साऱ्या शिवमंदिरांना भेट दिलेली आहे, मात्र आजचं हे शिवमंदिर काहीतरी वेगळं आहे, काहीतरी हटके. आणि ते मंदिर म्हणजेच पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पूर गावातलं कुकडेश्वराचं मंदिर. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या कुकडेश्वराच्या दर्शनाला. आपल्याला जर कुकडेश्वरला भेट द्यायची असेल तर आपण आपल्या खाजगी वाहनाने इथवर पोहोचू शकतो. शिवाय ST बसने सुद्धा जुन्नरला उतरून जुन्नरहून थेट कुकडेश्वर ही बस सकाळी 11 आणि दुपारी 3:30 वाजता उपलब्ध आहे. पुण्यापासून 119 किलोमीटर अंतरावर कुकडेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे पोहोचायला आपल्याला साधारणतः 2 ते 3 तास लागतात. त्यामुळे आपण एका ठिकाणी नाश्त्यामध्ये थांबलो आहे आणि नाश्ता झाला की आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण कुकडेश्वराकडे चाललो आहोत आणि इथून कुकडेश्वराचं जे मंदिर आहे ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण जिथे थांबलो आहे ना, तर तिथून आपल्या डाव्या हाताला आपल्याला चावंड किल्ला पाहायला मिळतो आहे, म्हणजेच प्रसन्नगड, जो इथून आपण जेव्हा डावीकडनं आपण जेव्हा वर जाऊ ना, तिथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हा चावंड किल्ला आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथून आपल्याला मागे पाहायला मिळते तर या रस्त्याने आपल्याला कुठली कुठली ठिकाणं पाहायला मिळतील ना, त्याची संपूर्ण माहिती इथे आहे. तर ऐतिहासिक जो नाणेघाट आहे तर तो नाणेघाट इथून 14 किलोमीटर अंतरावर आहे. जुधन किल्लासुद्धा 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि फडके धरण आहे ते 13 किलोमीटर अंतरावर. इथे रांजण, खळगी आणि नैसर्गिक पूलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, तो इथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर. कुकडी नदीचं जे उगमस्थान आहे ते 5 किलोमीटर अंतरावर आणि शंभू डोंगर जो आहे ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि प्रसन्नगड तर आपण इथे पाहतोच आहे की इथून आपल्या डाव्या हाताला फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हा प्रसन्नगड आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या रस्त्याला आपल्याला खूप सारे जे आहे ना ते ठिकाणं पाहायला मिळतात. आणि आता चला आपण पुन्हा आपल्या मार्गाला सुरुवात करूयात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण घरातून 7:30ला निघालो होतो आणि मध्ये थोडासा ब्रेक घेऊन आपण इथे 12 वाजेपर्यंत पोहोचलेलो आहेत. तर त्याच्यामुळे अंदाजे 3.5 तासामध्ये आपण पुण्यावरून कुकडेश्वर इथे पोहोचलेलो आहोत. तर पुण्यावरून आपण निघाल्यावर आपल्याला नाशिक फाटा, त्याच्यानंतर भोसरी, नारायणगाव आणि मग जुन्नर या मार्गे आपण इथपर्यंत पोहोचलो. तर जेव्हा जुन्नरची सुरुवात होते तेव्हा आपल्याला पहिल्यांदा अष्टविनायकातील एक महत्त्वाचंच म्हणजे लेण्याद्रीचं मंदिर आपल्या वाटेमध्ये लागतं, ते आपण तिथे पाहतो. त्यानंतर आपल्याला जो किल्ला दिसायला लागतो तो म्हणजे शिवजन्मस्थान शिवनेरी आपल्याला येताना पाहायला मिळतो. आणि जवळ वळसा घालूनच पुढे जेव्हा नाणेघाटाकडे आपल्याला जायचं असतं त्या मार्गालाच आपल्याला हे कुकडेश्वराचं मंदिर जे आहे ते पाहायला मिळतं. आता इथे जे आपण कुकडेश्वराच्या आवारामध्ये आहोत तर त्याचं आवारसुद्धा प्रचंड मोठं आहे. इथे जर तुम्ही आल्यावर समजा तुम्ही काही बरोबर आणलं नसेल तेव्हा खाण्यासाठी वगैरे स्नॅक्सची वगैरे व्यवस्थित सुविधा आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुक्काम करायचा असेल तर समोरच भली मोठी ओसरी आहे, म्हणजे निवांत 25-30 माणसं इथे झोपू शकतील अशी व्यवस्थित सुविधा आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे महाराष्ट्र सरकारनेच एक जनसुविधा केंद्र, म्हणजे तुम्हाला जर आंघोळीसाठी किंवा वॉशरूमसाठी जर जागा हवी असेल तर त्यांनी ना व्यवस्थितपणे असं इथे
बांधणी केलेली आहे वॉशरूमसाठी वगैरे, तेव्हा तुम्ही त्याचाही उपयोग करू शकतात. म्हणजे इथे आल्यावर आपली कोणाची गैरसोय होणार नाही. तर इकडे जर आपल्याला यायचं असेल तर जवळजवळ हे जे अंतर आहे पुण्यापासून 119 किलोमीटरवर आहे. आपण इथे खाजगी वाहनाने येऊ शकाल. फक्त मधला जो रस्ता आहे ना शिवनेरी नंतरचा नाणेघाटाकडे येण्याचा, तो थोडासा खड्ड्यांचा आहे. सध्या तिथे काम सुरू आहे कदाचित, त्यामुळे रस्ता थोडासा खराब आहे. त्याच्यामुळे थोडासा तो त्रास होऊ शकतो. मात्र आपण आपल्या खाजगी वाहनाने इथपर्यंत येऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपण इथून जे आहे ते जुन्नर 17 किलोमीटरवर आहे. तेव्हा तुम्ही बसने जुन्नरपर्यंत येऊन त्यानंतरही पुढे एखाद्या वाहनाने इथपर्यंत येऊ शकाल. त्याच्यामुळे इथे येण्याचाही काही व्यवस्थित सोय आहे इथे येण्याची. कुकडेश्वर या मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्याने या मंदिराबद्दल जी माहिती आहे ती इथे लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तो गुरा चारत असताना त्याला मधमाशी वारुळात जाताना दिसली आणि मधमाशी वारुळात जाते म्हणजे त्यावेळेच्या आदिवासी लोकांचा एक तर्क असायचा की मधमाशी वारुळात भविष्यात जाऊ शकत नाही, कारण की वारुळात मुंग्या असतात. तशा त्या मधमाशीनं आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मधाचा साठा केला असावा असं त्याच्या लक्षात आले आणि त्यांनी ते मधाच्या उद्देशानं किंवा मधाच्या लोभाने तो खोदायला चालू केला. ज्यावेळेला तो खोदकाम करत होता त्यावेळेला त्याला एकामागे एक असे 7 मधाचे पोळे दिसले. पण ते मधाचे पोळे काढायच्या वेळेला त्याला अजून एक शेजारी मूर्ती दिसली, जी की दगडावरती कोरीवकाम असलेली सुंदर अशी एक मूर्ती आहे. त्याला असं वाटलं की मी काढून घरी नेईन. या उद्देशानं त्यानं ते खोदायला चालू केलं. ज्यावेळेला तो खोदत होता त्यावेळेला ती मूर्ती निघत नव्हती. ती निघत नव्हती म्हणून त्याने अजून खोदायला चालू केलं. त्याला अजून शेजारी मूर्ती दिसायला लागल्या. खोदायला लागले त्यावेळेला संपूर्ण मूर्ती दिसायला लागल्या. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली का मूर्ती एकही निघत नाहीये, म्हणजे मंदिर एका दगडात आहे की काय. जसं आता इथे आल्यावरती प्रश्न पडतो एका दगडात मंदिर वाटतंय, पण मंदिर एका दगडात नाहीये, ते इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये एकामध्ये एक दगड अडकलेले आणि मग त्यावेळेला एकही दगड निघत नव्हता. संपूर्ण मंदिर त्यांनी खोदून काढलं. मंदिर ज्या वेळेला खोदून निघलं त्यावेळेला मग या गावभर संपूर्ण जल्लोष आणि गावामध्ये पूजा अर्चा ज्या म्हणतात ते तेव्हापासून चालू झाल्या, जे की आजही अखंड हरिनाम सप्ताह इथं होत असतो. शिलाहारकालीन झांज जो राजा होता त्यानेच ह्या कुकडेश्वर ह्या मंदिराची जी निर्मिती होती ती केली होती. त्याने 12 अशी ठिकाणं होती जिथे नदीचा उगम झाला होता. त्या ठिकाणी अशा प्रकारे शिवमंदिरांची निर्मिती केली. कारण की जसं तर आपण आपल्या संस्कृतीमध्ये पाहिलं तर आपण देवीला नदीला देवता मानतो, कारण की तिच्याच पाण्यामुळे संपूर्ण जो परिसर असतो तो सधन बनत असतो. आणि त्यामुळेच ज्या प्रकारे शंकराने आपल्या जटेमध्ये गंगेला स्थान दिलेलं आहे, एवढं महत्त्व हे गंगेचं आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हाही कुठे पाहतो की ज्या ठिकाणी कुठल्याही नदीचा उगम होतो ना त्या ठिकाणी आपल्याला शंकराचं देऊळ पाहायला मिळतं. आणि इथेही आपण हेच पाहतो. तर जिथे कुकडी नदीचा उगम झालेला आहे त्याच कुकडी नदीवर आपल्याला इथे कुकडेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं आहे. तर इथे नंदी मंडप होता का आधी? असेल म्हणजे असायलाच पाहिजे, कारण की आजपर्यंतचा मंदिराचा एकही भाग असा ओपन बाहेर नाही ठेवत. तर इथे जर पाहिलं इथे खटकी सुटली बाहेर या 2 खांबांच्या इथे. खटकी म्हणजे त्याच्यावरती पुढे अजून काहीतरी जॉईंट असा. अच्छा ओके हा तिथे गॅप आहे. तो इथेच जोडून असेल नंदी मंडपाला. आणि हा जो आपल्याला नंदी पाहायला मिळतोय माझ्या मते एकाच दगडात कोरलेला वाटतोय ना? एकाच दगडात कोरलेला. मुघल आक्रमण ज्या वेळेला झाले त्या मुघल आक्रमणाच्या वेळेला पहिला वार जो झाला तो आपल्या नंदी महाराजावर झाला, बघणं झालेलं आहे. म्हणजे मग अशी आपण जे बोललो की आपल्याच लोकांनी आपले मंदिर वाचवण्यासाठी त्यांना असं ढिगाऱ्याखाली वगैरे लपवून ठेवलं. कदाचित त्या लोकांनी हे लपवून ठेवल्यामुळेच आज आपल्याला पाहायला मिळतोय ना. अदरवाईज आपल्याला ज्या प्रकारे नंदी महाराजांचे हाल झालेत त्याचे ते मंदिरांचे पण हाल झाले असते. बरोबर तसंच झालं असेल.
आणि वरचा जो भाग आहे कळसाचा तो तर पूर्ण तोडण्यात हो आला. ना? त्याचे बरेचसे अवशेष वरती आहे. अच्छा, कीर्तिमुख पाहायला मिळतंय. बरोबर. ह्या द्वार शाखा आहेत हो. आणि द्वार शाखेच्या वरती पहिल्यांदा आपल्याला गणेशपट्टी पाहायला मिळते. वरती शिवगण आहेत, ललाट जे बिंब. ललाट बिंब. त्याला शिवगणच येतो. अच्छा, तर तिथे आपल्याला नृत्य करणारे वादक किंवा शिवगण वगैरे सगळे पाहायला मिळतात. आणि इथे वरती हे जे आहे, तो मार्बल मधला जो गणेश आहे, हा सॉरी इथला बघा, तुम्ही जे गणेश पट्टी म्हटलं हा, तिथला गणेश तो आहे. तो गणेश तुमच्या शिल्प इथं होता. अच्छा. ज्या वेळेला आता जीर्णोद्धार झाला त्यावेळेला त्या कारागिरांकडनं राहून गेलेलं एक शिल्प आहे. ओ, म्हणून तिथे मार्बलचं चिटकवलं आहे त्यांनी. अच्छा. नंतर ना म्हणजे वरती जी गणेशाची मूर्ती प्रतिमा लावली आहे ते तिथे आहे. नृत्य करणारा गणेशजी आहे. नृत्य करणारा गणेशजी आता आहे. इथं जो काय सोहळा चाललाय, आतमध्ये जो सोहळा चाललाय, ही मंडळी खरं तर सांगते. मुख्यद्वार शाखा जी आपण म्हणतो त्या मुख्यद्वार शाखेवरती ही मंडळी सांगत असते की आतमध्ये काय सोहळा चालू आहे. ओके. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर वरती नृत्य करणारा श्री गणेशजी आहे. तो काय म्हणतोय की माझ्या वडिलांचा अभिषेक सोहळा चालू आहे आणि या अभिषेकासाठी पाणी गंगा यमुना यांनी गंगा आणलंय. गंगा आणि यमुना या दोघी माय आपल्या काय म्हणतात आहे की आमच्या पवित्र नद्यांचं जल घेऊन आम्ही इथं आलोय. ह्या त्यांच्या हातामध्ये कलश आहे, कलश आहे. त्याच्यामध्ये ते गंगाजल घेऊन आल्यात. गंगाजल घेऊन आले. गंगा आणि यमुना दोघी जणी या अभिषेक सोहळ्यासाठी आल्यात. त्याच्या बाजूला 2 द्वारपाल आहेत, जे की प्रत्येक मंदिराच्या किंवा राजवाड्याच्या बाहेर 2 द्वारपाल असायचे. मंदिर कोणत्या देवाचं आहे किंवा कोणत्या देवीचं आहे याच्यावरनं त्यांना नावं दिली जायची. आता हे मंदिर आहे शिवजींचं म्हणून यांना शैव द्वारपाल म्हणतात. ओके. किंवा त्यांना जर ओळखायचं म्हटलं तर आत ज्या देवाचं किंवा देवीचं मंदिर आहे त्यांची वाद्य किंवा शस्त्र त्यांच्या हातामध्ये दिसतात. अच्छा. त्याला आपण आयुध म्हणतो. हो. त्याच्या बाजूला आतून चोरून लपून बघतात ते दोघं जण, ज्यांना आपण शिवगण म्हणतो. त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर दोघे जण आहेत जे ढेऱ्या पोटाचे किंवा धनाची पेटी ज्यांना ओळखलं कुबेर. ते म्हणजे कुबेर. आणि ही जी काय मुख्यद्वार शाखा आहे तुम्ही जसं म्हटलंय की इथं ही कीर्तिमुख आहे. ही कीर्तिमुख 2 आपल्याला इथे दिसतात. आणि मध्ये जे आहे ते व्याळ म्हणतो त्याला. खरं तर तो एक राक्षस आहे. त्या राक्षसाला दिलेली जागा आहे. त्या मंदिरामध्ये मुख्य दरवाजा किंवा मुख्यद्वार शाखा ही 2 पायऱ्या चढूनच आहे. हो. का तर येणारा मनुष्य किंवा आंधळा पांगळा किंवा अडाणी असू द्या, तो कधीही जाताना ताट मानेने जावा म्हणून त्याची रचना 2 पायऱ्या चढून केली. आणि गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तो कितीही अतिशहाणा असू द्या त्याला वाकूनच जावं लागेल म्हणून गर्भगृहामध्ये दरवाजा छोटा ठेवला आणि 1 पायरी खाली उतरायची म्हणून ती रचना तशी केली. अरे वा. हो बरोबर. तर माझ्या मते मी उभ्या गणपतीची मूर्ती कुठे कधीच पाहिली नाही. बरोबर. मग ह्याचं काही विशेष आहे का? आहे ना. म्हणजे ते सांगतात आहे की माझ्या वडिलांचा इथे ज्या वेळेला अभिषेक सोहळा चालू होता त्यावेळेला आम्ही इथे आलेलो आहे या अभिषेक सोहळ्यासाठी. संपूर्ण देवदेवतांना आमंत्रित केलेलं आहे. संपूर्ण 4ही बाजूने जर पाहिलं तर मुख्य देवता इथे आलेले आहेत, जो की श्री गणेश आपण म्हणतो. शुभ कार्यामध्ये पहिला त्याला मान दिला गेला. त्यावेळेला शिवजींचा जो काही श्री गणेश आहे तो इथे उभ्या अवस्थेत दिसतो, जो आपल्या वडिलांच्या अभिषेक सोहळ्यासाठी आपल्या उंदीर मामाला घेऊन आलाय मूषक, तो इथे आहे. आणि जो आपण गणेशजी म्हणतो तो उभ्या अवस्थेत आपल्याला दिसतो. इथे शिवलिंग आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की वडिलांच्या म्हणजे प्रोग्रामसाठी लोकांना बोलवले तर त्यांच्या स्वागतासाठी ते उभे आहेत. गणेश महाराज इथे उभे आहेत. बरोबर. ही 2 शिल्प आहेत हा, खूप महत्वाचे. हे स्केल्टॉन. वृद्ध स्त्रियांची शिल्प वाटतात ना? स्केल्टॉन म्हणजे आपण ज्याला सापळा म्हणतो. असं का असेल बरं? त्याला वेगवेगळी नावं आहेत. खरं तर कंकाल आणि वेताळ ही 2 नावं दिली जातात. तर वेताळ म्हटलं की मग ते 2 जण सेवक आहेत. आणि कंकाल म्हटलं की ज्या वेळेला सुंदर वास्तू बनवण्यात आला त्यावेळेला त्यांच्यावरती काम करणारी ही जी काही मंडळी होती त्यांची झालेली अवस्था उपासमारीची वेळ आली होती. मग त्या गोष्टीला ते सामोरे गेले. वेळ आली ज्यावेळेला अशा सुंदर वस्तू बनवत होते त्यावेळेला काही स्त्रिया आणि पुरुष त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आणि त्या परिस्थितीला ते सामोरे गेले. मग त्यांनी आपला स्वतःचा सापळा कसा आहे तोच तयार करून ठेवला. मग हे पण तेवढंच पुरातन आहे का? एवढंच पुरातन आहे. हो. आणि कंकाल नावाचं जर आपण स्पष्टीकरण केलं तर तो पुरावा आहे. आणि वेताळ म्हटलं तर काय, तुम्ही कांतारा पिक्चर पाहिला? हो. कांतारा पिक्चर मध्ये आपण पाहिलं की एक वेशीची देवता आहे नदीच्या पल्याड. तिकडे गेल्यानंतर मग ते थोडंसं दगड त्यांनी नदीतून उचलून ठेवलाय आणि मग बरंचसं त्यांना सगळ्यांना एकदम झटका बसून ते पाण्यात पडले. खरं तर तिथून त्यांच्या देवतेची स्टोरी चालू होती. तसाच इथे एक देवता आहे जी काळभैरवी म्हणतो, गावची पांढरी. ओके. त्यावरती शिल्प येतात. अच्छा, अच्छा. काम चालू आहे म्हणून काढून ठेवलं. ओके ओके. ती गावची पांढरी म्हणजे वेशीची देवता म्हणतो आपण. म्हणजे ही जी पूर्व ग्रामस्थांची जी वेशीची देवता आहे
ती काळभैरवी. अच्छा, तिचं म्हणजे मंदिर आहे सांगितलं ते. होतं की महादेवाच्या मंदिरात जाण्या अगोदर मूळ गावची जी देवता आहे, वेशीची देवता, तिचं दर्शन घ्यावं मग आत एंट्री करा. हम्म. शास्त्राप्रमाणे सांगितलं होतं, कारण की मूळ तिच्याच कृपेने किंवा तिच्याच अनुमतीने आपण इथपर्यंत आलो. हो, बरोबर आहे. मग तिचं दर्शन घेऊन आतमध्ये जावं. आणि मग ओके. तिचे 2 ते सेवक आहेत. हो, अच्छा. गावच्या विषयीवर कोणत्या गोष्टी घडतात किंवा काय घडलंय ती बातमी द्यायचं काम ते करतात. हे 2 वेताळ. वेताळ वा. म्हटलं तर ती स्टोरी आहे अच्छा, अच्छा. काळभैरवीची. ओके, नाही तर मग ती दुसरी स्टोरी जी तुम्ही सांगितली ना. शिवयंत्र. मगाशी तुम्ही मला विचारत हो, हो. होते, हे शिवयंत्र आहे. बरोबर. मग हा मंडप कोणता आहे? तर हा मंडप फक्त सभा मंडप आहे. ओके. हा फक्त सभा मंडप आहे, कारण की याच्या कुठेच काही आपल्याला पुरावा दिसत नाही. नाही. ना कासव, इथे पण काही ना नाही. सूर्याची किरण, ना वरचं चंद्राचा प्रकाश, नाही तर कुठं कोणत्या नृत्य करणारा नृत्य करणार. म्हणजे हा फक्त सभा मंडप आहे. इथं आल्यानंतर फक्त आवाज घुमतो, अच्छा. म्हणून हा सभा मंडप आहे. हे मंदिर आहे. मंदिरावरती उपदेवतांना ज्या वेळेला जागा दिली जाते त्याला देवकोष्टक म्हणतात. त्या ठिकाणी जागा दिली आहे. आपल्या घरात असतो तो देवारा, देवकोष्टक आहे. हे देवकोष्टक जर पाहिलं एक थोडीशी देवी दिसते. काली मातेची. ही कालिका माता आहे. कालिका माता. जसं की आपण थोडी बॉडी लँग्वेज जर पाहिली तरी फिमेल आहे. ही कालिका माता आपल्याला दिसते. आता इथे जर पाहिलं तिथे 2 देवता आहेत, म्हणजे एक देवी आणि एक देव आहे. सांगता येईल कोण आहे? शंकर पार्वती. बरोबर. म्हणजे जर पाहिलं तर आता म्हणजे त्रिशूळ शिवजींच्या आहे आणि इकडे पार्वती माता शिवजींच्या मांडीवर असते. म्हणजे शिव पार्वतीचं एक शिल्प आहे. हे देवकोष्टकामध्ये पाहायला मिळते. आपण मंदिर बाहेरून किंवा आतून बघतो संपूर्ण मंदिर, त्यावेळेला मंदिराच्या आतून बाहेरून आपल्याला यक्ष मंडळी पाहायला मिळते. म्हणून आज जर आपण पाहिलं त्यांच्या हातामध्ये कळचं टाळ दिसतोय. हो, बरोबर. इकडे जर पाहिलं त्यांच्या हातामध्ये दंड आहे, बरोबर. म्हणजे काठी आहे. हो. इकडच्या यक्षांच्या हातामध्ये पाहिलं तर कोणाकडे धनुष्यबाण आहे, कोणाकडे खडग आहे. इथे हा, इथे खडग आहे. इथं पाहिलं तर इथे थोडंसं टाळासारखं चिपळ्या दिसतंय. दिसतात. हा. त्या बाजूला चिपळ्या इथे. इथे धनुष्यबाण आहे. इथे हातामध्ये पण टाळ आणि एका बाजूला चिपळ्यांसारखे. तिथं पाहिलं तर तिथं त्यांनी मुद्रावस्था केली, एका हातामध्ये खडग आहे. सभामंडप सोडून आतमध्ये येतो त्यावेळेला हे अंतराळ. अंतराळमध्ये पाहिलं ते खांबांमध्ये वेगवेगळ्या श्री गणपती. गणेशा दिसतो, गणपती बाप्पा दिसतोय. ते मृदंग आहे. मृदंग. जो मृदुंग वाजवणारा मृदंग दिसतो. त्या बाजूला पाहिलं ते नर्तकी एक नृत्य करणारी एक स्त्री आहे. वरती कलशामध्ये पाणी घेऊन थांबलेली आहे. तर ज्या वेळेला आपण हे अंतराळमध्ये येतो, अंतराळ झाल्यानंतर हे 2 शिल्प आपल्याला देवकोष्टकात पाहायला मिळतात. डाव्या बाजूला जर पाहिलं तर या देवकोष्टकामध्ये दिसतो आपल्याला उमा महेश, म्हणजे शिव पार्वतीचा एक अवतार म्हटला जातो. आणि उजव्या बाजूला जर पाहिलं आपण तिकडे श्री गणेश दिसतो आपला गणपती बाप्पा, शिवजींचा एक पुत्र. जसं मी म्हटलं होतं मगाशी की बाहेरच्या मुख्यद्वार शाखेवरती जी मंडळी आहे तीच आपल्याला गर्भगृहाच्या द्वार शाखेवर पाहायला. बरोबर. सेम अगदी तसंच. हो, जसं की हे काही वेलपट्टिका आहे, ही कलेशपट्टी आहे. बरोबर. आणि ह्या माझ्या सप्तमातृका आहेत का? अं, त्या वरती. त्या वरच्या नवग्रहांच्या 12 राशी आहेत. ओके. तिथं एक शंख वाजवताना आपल्याला दिसतो. तिकडे एक तो थोडासा बासरी इकडे चिपळ्या वगैरे आता टाळ वगैरे आता तिथे दिसतो. इथे मुद्रावस्था असलेला आहे एक यक्ष. आतमध्ये आपल्याला शिवलिंगामध्ये शिवजी पाहायला मिळते. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या सोयीनुसार लक्षात ठेवलं.
ते गर्भगृह पाहिले आपण, म्हणजे आतले जे भाग पाहिले, हो सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, गर्भगृह या 3 टप्प्यांवरती 3 घुमट आहेत, हा म्हणजेच मंदिराला आणि 3 घुमटाला कळस 3 कळस असणारच. असणार. बघला आता जी गावची पांढरी म्हणजे काळभैरवी, काळभैरवी ती शिल्प हे आहे. ही पार्वती माता शिवजींच्या मांडीवर बसली, हातामध्ये त्रिशूळ आहे, बरोबर खाली नंदी महाराज काय आहे. हा म्हणजे हे शिव पार्वतीचं शिल्प आहे. बरोबर थोडंसं तुटलंय, हो हे नागशिळ आहे. बरोबर याच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला हा उंच मुकुटाचा दिसतो, तो म्हणजे विष्णू, बरोबर नारायणाचं एक शिल्प आहे. हो हे नारायण एक अवतार त्यांचं सांगितलं. आणि ही लक्ष्मी माता आहे, नारायणांच्या मांडीवर आपली अर्धांगिनी लक्ष्मी माता बसली आहे. बरोबर हातामध्ये सुदर्शन चक्र आहे हा आणि हे गरुडावर रूढ आहे. हे गरुड राजा आहे, खाली गरुडावर रूढ असलेला लक्ष्मी नारायणाचं शिल्प. ओके गरुडावर रूढ जर पाहिलं तर तो गरुड राजा आहे खाली. म्हणून ही लक्ष्मी नृसिंहाचीच मूर्ती आहे हो ना. आणि ते पायाशी नंदी आहे, त्याच्यामुळे ही शंकर पार्वतीची प्रतिमा आहे. बरोबर. आणि इकडे जर पाहिलं, जसं आपण तिकडे मागे पाहिलं शिवनटराजाचं शिल्प, हा तसं हे शिवनटराजाचं शिल्प नृत्य करताना आपल्याला दिसतं. अच्छा ते नटराजच कशावर नव्हते, इथे खाली नंदी महाराज आहे बघा. अरे बापरे हो. तर अशी ही खूप सारी शिल्प पाहायला मिळतात. मंदिराला कळस कशा टाईपमध्ये असेल याचा एक इथं पुरावा दिसतो. हे वाला बरोबर तर हे शिल्प जे आहे ते सुरुवातीला इथं असू शकतं, म्हणजे जसं आपण म्हणतो, सुरुवातीलाच दरवाजाच्या वरती, मुख्य हा हा दरवाजाच्या वरती. बरोबर तर ही कळसाची काही शिल्प राहून गेलेली, दीपमाळ आहे ही काळभैरवाची. आणि ही जी आहे ही विरगळ आहे, वीरांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेला एक दगड. मात्र आपण आधी जिथे कुकडी या नदीचा उगम झाला आहे ना, ते ठिकाण पाहायला जाऊयात. इथे अच्छा इथेच तुम्ही मध विकता का? आणि इथे फुलांची पण दुकान, इथे फुलाचं दुकान आहे का? आणि अच्छा आता तुम्हाला सुट्टी आहे की झाली, शाळा सुरू झाली? आज सुट्टी आहे. आज पण शाळा सुरू झाल्या असतील ना की नाही अजून? अच्छा 15पासनं, उद्यापासनं सुरू होणार आहे. अरे वा, हे मध तुम्हीच काढलंय का? व्हेरी गुड. नाही रे बाळा, आधी मी इकडे जाऊन आले. हां, ही जी कुकडी नदी आहे ना, तिचा मुख्यत्वे करून जो उगम आहे तो तिथे वरती झाला आहे असं सांगतात डोंगराच्या मध्ये. तिथे उगम होऊन ती तिथे लुप्त झाली आणि नंतर इथे कुकडेश्वराच्या इथे तिचा पुन्हा उगम झालेला आहे. त्यामुळे जर आपण इथे पाहिलं ना, तर तिचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या मध्येच हे कुकडेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं सांगतात की जे मंदिर आहे त्याच्याच जिथे ती जागा आहे तिथे खाली 1.5 फुटावर काहीतरी मध्ये अशी खोलगट भागा आहे, जिथून हे नदीचा जो प्रवाह आहे ना हा इथे येऊन मिळतो. त्याचबरोबर जेव्हा पावसाच्या वेळेत जास्त प्रवाह वाढतो तेव्हा ते पाणी जाण्यासाठी इथे त्यांनी हा वेगळा कॅनलसारखा रस्ता जो आहे ना, म्हणजे तिचा प्रवाह हा वरती येऊन हा इकडे ह्या नळ्यांमधनं पुढे जातो असं इथे आपण पाहतोय. किती मोठ्या प्रमाणात इथे पाणी वाहत आहे. तर कुकडी नदी जी आपण इथे पाहतो तर ती अगदी संथ रूपामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. तर माझ्या मते आपण तिला तिची ही बाल्यावस्था आहे असं म्हणूयात. मात्र तिचं अवखळ रूप जर आपल्याला पाहायचं असेल किंवा तिचं तारुण्यातलं रूप जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर ते आपल्याला पाहायला मिळतं निघोज इथे. ते कसं? कारण की निघोजमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे मळगंगा देवीचं मंदिर आहे आणि तिथे रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतात. हे जे रांजण खळगे जे बनलेले आहे ते कुकडी नदीच्या पात्रामध्येच बनलेले आहे. म्हणजे तिचा प्रवाह हा किती अवखळ किंवा किती रौद्र अशा प्रकारचा होता की तिच्या पाण्यामध्ये येणाऱ्या जे दगड असतील, गोटे असतील, त्यामुळे अगदी त्या नदीच्या पात्राला सुद्धा मोठे मोठे रांजणासारखे खळगे पडलेले आहेत. तेवढं अवखळ रूप जे आहे ते आपल्याला त्या कुकडी नदीचं निघोज इथे पाहायला मिळतं. तर ते रांजण खळग्यांचा सुद्धा जो निघोजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जिथे ह्या नदीचा उगम झाला तो तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहेच. त्याचबरोबर
ही जी कुकडी नदी आहे तिच्यावर जे माणिकडोह धरण आपण पाहतो, त्याला ते दादाने सांगितले की शहाजी सागर असंही आज म्हणतात. तर ही कुकडी नदी म्हणजे संपूर्ण जुन्नर तालुक्याची वरदायिनी देवी आहे आणि ह्या संपूर्ण जुन्नर तालुक्याला तिने एक जीवनदान दिलेलं आहे. संपूर्ण जुन्नरला तिने सधन बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एवढा सगळा मोठा पल्ला पार करत म्हणजे इथे कुकडेश्वर इथे तिचा जन्म होऊन तिने माणिकडोह धरण ज्याने संपूर्ण जुन्नरला तिने वरदान देऊन सधन बनवून नंतर ती चंद्रभागेमध्ये पंढरपुरात विलीन होते. एवढा मोठा पल्ला जे आहे ते ह्या कुकडी नदीने पार केलेला आपण इथे पाहतो. तर इथे आपल्याला महत्त्वाचे 3 वृक्ष पाहायला मिळतात. तर पहिला इथे आपल्याला पाहायला मिळतं तर चाफ्याचं झाड पाहायला मिळतं आहे. इथे आपल्याला पळसाचं झाड पाहायला मिळतं आणि इथे आंब्याचं झाड आहे. मात्र जे म्हणजे खरंच असं म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आपण म्हणायला पाहिजे तर ह्या पळसाच्या झाडाच्या मध्येच आपल्याला नांदुरकीचा वृक्षसुद्धा पाहायला मिळतो, जो आपल्याला देहूला पाहायला मिळतो. जिथूनच तुकाराम महाराजांनी वैकुंठाला गेले होते, वैकुंठ गमन त्यांनी केलं होतं. तेच नांदुरकीचा जो वृक्ष आहे ना तो आपल्याला या इथे पळसाच्या झाडाच्या इथे पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ह्या झाडाच्या खालीच ना आपल्याला त्यांनी तुकाराम महाराजांची प्रतिमासुद्धा ठेवलेली पाहायला मिळते. मंदिराच्या सुरुवातीलाच ना आपल्याला इथे चाफ्याचं झाड लागतं आणि चाफ्याच्या झाडाच्या खाली आपल्याला ही धेनुगळ पाहायला मिळते. पण आधीनं ही धेनुगळ अर्धी होती. आता हिचा पुढचाही भाग जो आहे ना वरचा भाग तो सापडलेला आहे, तो इथे त्याने ठेवला आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण मंदिर आता आपलं पाहून झालं आहे आणि आता वाजले 4 आणि आता आपण घरी निघूयात. धावपळीच्या आयुष्यात मनाला खरी शांतता आणि तृप्तता कुठे मिळत असेल तर ती अशा जागृत आणि निसर्गरम्य देवस्थानात. कुकडी नदीच्या उगमाचा हा परिसर आणि प्राचीन हेमाडपंथी शिल्पकला मनाला थेट भूतकाळात घेऊन जातात आणि नव्याने आपल्या संपन्न गतवैभवाची आठवण करून देतात. कुकडेश्वर मंदिर म्हणजे त्यातली जर आपण शिल्प पाहिली तर त्या मंदिरातल्या आतली शिल्प जितकी सुंदर आहेत तितकीच शिल्प आपल्याला या मंदिराच्या बाहेरच्या भागातही पाहायला मिळतात. तेव्हा या मंदिराबद्दल, याच्या शिल्पांबद्दल आणि इथल्या नदीच्या उगमाबद्दल आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.